बारदाने अभावी जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी केंद्र जी आहेत ती बंद पडलेली आहेत। गेल्या 15 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रावर केवळ बारदाना उपलब्ध नसल्यामुळे हे केंद्र बंद आहेत। मी आता धाराशिव शहरातील एका खरेदी केंद्रावर आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पूर्ण शुकशुकाट या ठिकाणी पाहायला मिळतोय। केवळ बारदाना उपलब्ध नसल्यामुळे जे आहे ती शेतकरी फक्त या ठिकाणी हेलपाटे मारून जाताना आपल्याला पाहायला मिळतात। जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकीकडे चांगला पाऊस झालेला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली होती। सोयाबीनचं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। मात्र सोयाबीन खरेदीसाठी जी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र उभा केले त्याला मात्र कुठेतरी घरघर लागलेली परिस्थिती जी आहे ती जिल्ह्यात पाहायला मिळते। मला सांगा, सोयाबीन तुम्ही तर खरेदी करताना काय परिस्थिती? सध्या गेले 15 दिवस बारदाना अभावी खरेदी बंद आहे। तर बारदाना उपलब्ध नसल्यामुळे खरेदी बंद आहे। किती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तुमच्याकडे नोंदणी केलेली आहे? किती जणांना पैसे मिळाले? किती बाकी आहेत आणखी? आपल्याकडे एक 3200 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे। यातले 605 लोकांनी शेतकऱ्यांनी माल आपल्याकडे घातलेला आहे। ते सगळ्यांचे पेमेंट झालेले आहेत। उर्वरित लोकांचं मेसेज सोडणं बाकी आहे। तर खरेदी बारदाना नसल्यामुळे त्यांना आपण मेसेज सोडू शकत नाही की माल घेऊन या त्यांचा। मग तुम्ही मागणी केल्यानंतर काय सांगितलं जाते अधिकाऱ्यांनी? की ऑर्डर दिलेली आहे, बारदाना येईल 1-2 दिवसात येईल, 3 दिवसात येईल, ऑन द वे गाडी आहे। किती दिवसापासून सांगितलं जाते? गेले एक 8 दिवस झाले, 8-15 दिवस हेच उत्तर आहे। इथं जी शेतकरी येते त्यांना काय उत्तर देतात तुम्ही? तेच सेम सांगतो की आज या, उद्या या, परवा येणार आहे बारदाना, ऑन द वे गाडी आहे। जसं त्यांनी उत्तर सांगितलं आम्हाला तसं शेतकऱ्यांना मी पुढे सांगतो। हेलपाटे मारून शेतकरी व्याज आता त्यांना ते समी बोर्ड त्यासाठीच लावला की शेतकऱ्यांना फोन करा की तुम्ही हेल्प होऊ दे म्हणून नंबर दिलेला आहे। त्यांना फोन करून विचारा बाहेर बोर्ड काय लावलाय की बारदाना अभावी खरेदी केंद्र बंद आहे। जर आपण पाहिलं तर अगदी अशी जी आहे ती भयावह परिस्थिती आहे। केवळ बारदाना उपलब्ध नसल्यामुळे जी आहे ती सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीन शेतकऱ्याचं खरेदी केलं जाऊ शकत नाही। त्यामुळे कुठेतरी शासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी जी आहे ती शेतकऱ्यातून आता मोठ्या प्रमाणावर केली जाते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।